आपण गरिबी लय जवळनं बघितलेला आहे बरोबर. लोकांना, अक्षरशः मागून खाताना आम्ही बघितलेला आहे. मी माझ्या आजीला म्हणायचं, आजी गाव का सोडलं, गाव का सोडलं. आजी म्हणायची, बाबा पटकीचा रोग आला, त्या टायमाला पटकीचा रोग आला, त्यासाठी आम्ही गाव सोडले. पण तो रोग कधी माहित पडला मला? कोरोना काळात. सेम सिच्युएशन होती. हा, तेव्हा बी माणसं स्वतःच्या घरच्या लोकांना लाचला हात लावायला जात नव्हते. तसं मी लोकांकडून मागून मागून आणून खाऊ घालत होतो लोकांना. तेव्हा त्या टायमाला शिरोळ गावात माझी सर्कस बंद मध्ये मी फारस टाइम खराब आला. ठीक आहे. आणि 2 वर्षाचा पिरियड होता, त्यात कसं तुम्ही गुजारण केली? एवढं मोठं कुटुंब आहे तुमचं म्हणलं तर चालेल. आता तुम्हाला मी तेच सांगतो, त्या टायमाला सरकारने माझ्यावर एक केस केली. आता सर्कस बंद झाल्यावर मी कोणाचा मालक नाही सर्कशीत. मग कोण व्यक्ती कुठं कामाला जातोय तो मी बघू शकत नाही, कारण मी त्याचा मालक नाही. माझं सर्कस सरकारने बंद केली आहे. मग आता माझ्याकडे त्या टायमाला कमीत कमी एक 30-35 मुली होत्या. ते म्हणजे वेगवेगळ्या ग्रुपमध्ये होते. ते ग्रुपमध्ये मुली असल्यामुळे ते कामाला ते म्हणले, बाबा मी म्हणलो त्यांना म्हणलो होतो, बाबा जवळ मी आहे तुम्हाला खाऊ घालतोय. त्यांनी मला म्हणले, तुम्ही कामाला खाऊ घालताय, आमचं पोट भरतंय, पण आमच्या घरी आईबाप वडील भुके आहेत, त्यांचं काय करायचं? त्यांचं काय करायचं? मग ते म्हणले, मग मी म्हणलं मी काय करू शकतो? तर मला म्हणले, कुठंतरी आम्हाला काम भेटतं तर आम्हाला कामाला जाऊ दे, आम्ही काम करून कमवून खातो म्हणले. कामाला जाऊन 15 दिवस झाले आणि 16व्या दिवशी तिथं सरकारने काही गोष्टीसाठी तिथं रेड मारली. रेड मारल्यानंतर कमीत कमी तो केस अजून तरी माझ्या नावावर चालू आहे. शिरवळचा केस माझा याला चालू आहे, सातारा जिल्ह्यात आपलं वाई तालुका आहे ना, वाई मध्ये माझा केस चालू आहे. मला दर महिन्यात तारीख मी कामधंदे सोडून जातोय. माझं आता एकदम सर्जरी झाल्यामुळे जास्त जोरात बोलू शकत नाही. मग जायचं, दिवसभर जायचं, 2 माणसाला घेऊन जायचं, परत यायचं, तिकडं कोर्टात जायचं. तो एक कलंक माझ्या नावावर का लिहिलाय सरकारने?